भोंदू अशोक खरातच्या शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणातली महत्वाची बातमी समोर येते। राहता कोर्टामध्ये युक्तिवाद आता संपलेला आहे। अशोक खरातच्या वकिलांनी ही अशोक खरातची भोंदू अशोक खरातची बाजू मांडली आहे। काही वेळात आता कोर्ट निर्णय देणार आहे। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरातचा ताबा घेतला। खरातला राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलाय। जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलीस खरातची कसून चौकशी करतायत आणि यावेळेला युक्तिवाद सुद्धा करण्यात आला। यावेळेला खरातच्या वकिलांनी कोर्टामध्ये खरातची बाजू मांडलेली आहे। अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केलेला आहे। नेमकं काय कोर्टात झालं त्यावर एक नजर टाकूया। जमीन मालकाने गुन्हा दाखल करायला एवढा उशीर का केला असा अशोक खरातच्या वकिलाने युक्तिवाद केलाय। फिर्यादीने पतसंस्था बँकांचं कर्ज फेडलेलं नाहीये। जमीन व्यवहाराची पूर्ण रक्कम जमीन मालकाला दिली आहे। 5,52,00,000ला व्यवहार ठरला होता। रक्कम फिर्यादीच्या खात्यात खरातनं वर्ग केली। पोलिसांनी सावकारकीचं कलम का लावला असा सवाल खरातच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान उपस्थित केला। आपण बघतोय भोंदू अशोक खरातला राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेल्या शिर्डी पोलिसांनी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खरातचा ताबा घेतला आणि त्याला राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलाय। दोन्हीकडचा युक्तिवाद संपलाय आणि आता कोर्ट नेमकं काय सुनावणी करतं आणि काय पोलीस कोठडी देतं की न्यायालयीन कोर्ट देतं ते बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या प्रकरणामध्ये खरातचा कसून तपास करायची असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिलेली आहे। आपण बघतोय भोंदू अशोक खरातला न्यायालयातून बाहेर काढण्यात आलेला आहे। आता त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरातच्या ताबा शिर्डी पोलिसांनी घेतला। त्यानंतर त्याला राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। यावेळेला दोन्हीकडचा युक्तिवाद सुद्धा झालेला आहे।